मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी व्रताची ही सुरुवात होते. तर अनेक घरांमध्ये वर्षानुवर्ष महिला या प्रकारचे व्रत करत असतात. गुरुवारी अनेक सुवासिनी स्त्रिया मनोभावे हे व्रत करतात. तसेच लक्ष्मीची पूजा करून उपवास करतात. तसेच सवाष्ण स्त्रियांना हळदी कुंकू लावणं, वाण देणं असं हे आपलं रूढी परंपरेनुसार चालत आलेलं आहे. तर जे काही व्रत सुरू होणार आहे त्याची कथा नेमकी काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नमस्कार, मी जयश्री आणि तुम्ही पाहताय मुंबईकर मराठी. तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मार्गशीर्ष गुरुवारी आपण जी काही कथा ऐकतो ते कथेमध्ये काय आहे नेमके ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर व्रताची कथा काय आहे ते आपण आज बघूया. तर सौराष्ट्र देशामध्ये एक राजा होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा आणि तो राजा खूप दयाळू होता, शूर होता, प्रजादक्ष होता, म्हणजे प्रजाची रक्षण करणारा होता. त्याच्या राणीचं नाव होतं हे सूर्यचंद्रिका आणि ती दिसायला अगदी सुंदर होती, अतिशय सुंदर होती, पण प्रचंड अहंकारी होती. सुख, समृद्ध, ऐश्वर्य अगदी लोळत होती त्यामध्ये ही राणी. राजाची लाड आणि कौतुक सर्व अगदी थाटामाटात करून घ्यायची, पण अधिकच गर्वाने फुगली होती. त्या दोघांना मात्र 7 पुत्र आणि एकच कन्या होती. त्या कन्याचं नाव होतं अगदी शांबाला. तर एके दिवशी लक्ष्मीदेवीने विचार केला की भद्रश्रवा राजाकडे काही दिवस जाऊन राहते, त्यामुळे त्यांच्या संपत्तीत अधिकच वाढ होईल, परिणामी प्रजाही सुखी होईल. मी जर कोणा गरिबाकडे गेले तर सर्वार्थाने तो स्वतःचे हित पाहिल. म्हणून लक्ष्मीदेवीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे काय केले, रूप घेतले आणि रूप धारण करून ही भद्रश्रवा राजाच्या दरबारी गेली आणि वृद्ध स्त्रीचे रूप धारण करून तिच्या चेहऱ्यावर प्रचंड तेज होते. तिला पाहताच दरबारातील एका दासीने तिची विचारपूस केली. त्यावर वृद्ध स्त्रीच्या रूपातील लक्ष्मीदेवीने सांगितले की मी तुझी राणी, मागच्या जन्मात ती एका वेश्याची पत्नी होती. तिचे नवऱ्यासोबत अजिबात पटत नसे. एके दिवशी नेहमीच्या भांडणांना विसरून ती रागाने घराबाहेर पडली. रानावनातून अनवाणी चालत असताना तिला काही सुवासिनी व्रत करताना दिसल्या. मग ते लक्ष्मीचे व्रत होते. ते पाहिल्यानंतर तिने त्या व्रतात सहभागी झाली. व्रतात इतकी रमली की ती आपले सर्व दुःख विसरून गेली. मग तिचे दारिद्र्य काय झाले, नष्ट झाले. लक्ष्मीची कृपा झाली आणि तिची परिस्थिती सुधारली गेली. मग काही कालांतराने ती मरण पावली आणि तसेच पुढील जन्मात भद्रश्रवा राजाची राणी झाली. राणी झाल्याने ती ऐश्वर्यात लोळू लागली. तसेच मात्र देवीला विसर पडली, म्हणून त्याचीच आठवण करून देण्यासाठी ती वृद्ध स्त्री आज त्या लक्ष्मीच्या रूपामध्ये आली होती. त्यानंतर दासी महालात जाऊन राणीसाहेबांना वृद्ध स्त्री आल्याचे सांगितले. तेव्हा मात्र राजवैभवात लोळणाऱ्या तिला त्या गोष्टीचा प्रचंड राग येतो. बाहेर येऊन ती दारात उभी असलेल्या वृद्ध स्त्री रूपी लक्ष्मीदेवीचा अपमान करते. झालेला अपमान सहन न झाल्याने लक्ष्मीदेवी तिथे थांबत नाही. बाहेर पडत असताना तिला राजकुमारी शांबाला भेटते. शांबालेला वृद्ध स्त्री घडलेला सर्व प्रकार सांगते. त्यावर शांबाला वृद्ध स्त्रीची माफी मागते. तिला तिची दया येते आणि ती मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे महत्त्व पटवून देते. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार असतो. मग शांबाला मनापासून गुरुवारचे व्रत करायला सुरुवात. शांबाला मनापासून व्रत करत असतानाच देवीच्या कृपेने तिचा विवाह हा सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधार याच्याशी होतो. तिला सुख, समाधान, ऐश्वर्य सारं काही प्राप्त होते. पतीसोबत आनंदाने ती जीवन जगू लागते. मात्र सूर्यचंद्रिका राणीवर देवीचा प्रकोप होतो आणि भद्रश्रवा राजाचे सारे राजवैभव नष्ट होते. आलेले दारिद्र्य पाहून राणी राजाला विनंती करते की आपला जावई खूप धनवान आहे, आपण त्यांच्याकडून काही मदत घेऊ शकतो का. पत्नीच्या विनंतीला मान देऊन राजा एकटाच मुलीला भेटायला निघतो. चालून दमल्यानंतर एका नदीकाठी बसतो. तिथे पाणी भरायला येणाऱ्या दास्या त्यांची विनम्रतेने चौकशी करतात. तेव्हा तो राणी शांबालाचा वडील आहे असे सांगत असतो. ही खबर दासी राणीपर्यंत पोहोचतात. तेव्हा राज पोशाख पाठवून अगदी थाटामाटात शांबाला वडिलांचे स्वागत करते. पंचपक्वान्न भोजनाकरिता बनवून ठेवते. तसेच परतताना जावई समुद्र मुद्रांनी भरलेला हंडा हा राजासोबत देत असतो. राजा परतल्यावर सूर्यचंद्रिकेला प्रचंड आनंद होतो. मात्र हंडा उघडतात त्यात कोळसे निघतात. नशिबाला दोष देत असेच काही दिवस निघून जातात. मग सूर्यचंद्रिका एक दिवस मुलीच्या सासरी जाते. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असतो.
त्या दिवशी शांबालेने लक्ष्मीचे व्रत केलेले असते. तिला मागचा जन्म आठवतो. त्यानंतर ती पुन्हा लक्ष्मीचे व्रत करू लागते. त्यानंतर तिला पुन्हा ऐश्वर्य प्राप्त होते. त्यानंतर मग राजा आणि ती आनंदाने जगू लागतात. मग काही दिवसांनी शांबाला आपल्या माहेरी येते तेव्हा राणीला कोळशाने भरलेला हंडा आठवतो. त्यामुळे तिथे कोणाचेच प्रकारचे आदरातिथ्य ती करत नाही. याउलट अपमान करते. सासरी परतताना तिला काहीच देत नाही. मात्र याच कोणतेही दुःख करून न घेता मुठभर मीठ घेऊन ती सासरी परतते. सासरी आल्यानंतर पती मालाधार तिला विचारतो, माहेराहून काय आणलं आहे? त्यावर ती उत्तरते आणि तिथले सार आणले आहे असे याचा अर्थ सांगते की या पतीच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी एक दिवस अळणी स्वयंपाक करते. जेवणातील अळणी पदार्थ चाखतो आणि त्यानंतर शांबाला पानात थोडंसं मीठ वाढते. त्या मिठाने साऱ्या अन्नाला अगदी चव येते. तेव्हा शांबाला म्हणते, हेच आहे माहेराहून आणलेलं सार. मीठ जेवणाचे अमृत आहे. तसेच अन्नाला चव येते मिठामुळे. मीठ नसलेला पदार्थ अळणी बेचव लागतो. ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं. त्यांचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे. शांबालेच्या बोलण्यातील तो खोच पती जाणतो. त्यानंतर असे हे गुरुवारच्या व्रताची कथा आहे. असे आपल्याला यातून असं समजतं की राणीने गुरुवारचे व्रत केले, त्याच्यामुळे तिला ऐश्वर्य प्राप्त झाले, घरात सुख समाधान नांदले. पण तिला गर्व आला. त्यामुळे गर्वाचे घर नेहमी खाली असते. त्याच्यामुळे गर्व कुठल्याही गोष्टीचा करू नये माणसाने. अगदी साध्या पद्धतीने पूजा करून ह्याची कथा वाचायची आहे आणि गुरुवारचा उपवास करून आपल्याला ही पूजा संपन्न करायची आहे. अशी ही कथा आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा.